मित्रांनो, भगवान बुद्ध एकदा धम्मप्रचार करत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य होते. ते एका गावामध्ये गेले, ज्या गावातली लोक कधीच धम्मपालन करत नव्हती, शील पालन करत नव्हती, सदाचाराचं जीवन जगत नव्हती. अशा गावामध्ये भगवान बुद्धांना आमंत्रित केलं होतं. भगवान बुद्धांचं प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर त्या गावातल्या रहिवाशांनी भगवान बुद्धांना विचारलं की भगवान, प्रवचन छान झालं, परंतु आमच्या गावासाठी काहीतरी तुम्ही आशीर्वाद द्या. भगवान बुद्धांनी आशीर्वाद दिला, बस जा. आता बस जा म्हटल्यानंतर ते गावचे लोक खुश झाले. खूप चांगला आशीर्वाद दिला आणि भगवान बुद्ध पुढे निघाले. शिष्य बरोबर होते, त्यावेळी बरोबर होते. दुसऱ्या गावात गेले, तिथेही शिष्य बरोबर होते. ज्या दुसऱ्या गावात गेले ते गाव खूप चांगलं होतं, सदाचाराचं जीवन जगणारं होतं, शील पालन करणारं होतं, धम्म पालन करणारं होतं. भगवान बुद्धाचं प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर तिथल्या गावकऱ्यांनी सुद्धा भगवान बुद्धांना विनंती केली, भगवान, आमच्या गावाला सुद्धा काहीतरी आशीर्वाद द्या. भगवान बुद्ध म्हणाले, उजड जा. आता उजड जा म्हटलं की सर्वसाधारण भाषेत आपल्याला लक्षात येतं की उजड जा म्हणजे वाटोळं होऊन दे असं असतं. परंतु भगवान बुद्धाचा अर्थ त्यामध्ये वेगळा होता. एका शिष्याला प्रश्न पडला. शिष्याने भगवान बुद्धांना प्रश्न विचारला की भगवान, जे गाव सदाचाराने जगते, जे गाव शील पालन करतं, अशा गावाला तुम्ही उजड जा म्हणता, आणि ज्या गावामध्ये शील पालन केलं जात नाही, दुराचाराने लोक वागतात, व्यसनाधीन झालेले आहेत, वाईट सवयी लागलेल्या आहेत, व्याभिचारी आहेत, अशा गावाला तुम्ही म्हणता बस जा. असा काय विचित्र आशीर्वाद तुम्ही दिला, चुकीचा. भगवान बुद्ध उत्तरले, म्हणाले की ज्या गावातले लोक शील पालन करत नाहीत त्यांना जर मी म्हटलं असतं उजड जा, म्हणजेच काय, तर ते या गावातून अनेक गावात वेगवेगळ्या ठिकाणी गेले असते लोक, आणि त्यांची जी वाईट प्रवृत्ती आहे ती वाईट प्रवृत्ती त्यांनी प्रचारित केली असती. म्हणून त्या गावाला आशीर्वाद दिला, बस जा. आणि ज्या गावातली लोक चांगली आहेत, सदाचारी आहेत, शील पालन करतात, धम्माचं पालन करतात, त्यांना मुद्दामून असा आशीर्वाद दिला की उजड जा, जेणेकरून त्या गावातले लोक इतर गावी गेले पाहिजे, त्या ठिकाणी जाऊन धम्माचा प्रचार केला पाहिजे, सदाचाराचं जीवन म्हणजे नेमकं काय हे लोकांना सांगितलं पाहिजे. म्हणून उजड जा त्यांना आशीर्वाद दिला. विचार करा, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येता, बस ज्यामध्ये आहात की उजड ज्यामध्ये? ही कथा मी सांगण्याचा पाठचा उद्देश असा आहे की अशाच प्रकारची गावं, अशाच प्रकारची स्लम एरिया, अशाच प्रकारच्या सोसायट्या आत्ता सुद्धा आहेत. ज्या लोकांना कितीही सांगा, कितीही सदाचाराचं प्रवचन द्या, चांगल्या गोष्टी सांगा, बाबा रे हे करू नका, तरी ते ऐकत नाहीत. ते व्यसनाधीन झालेले आहेत. अनेक त्यांच्यामध्ये त्रुटी आहेत, दुराचाराने वागत आहेत. तर प्रत्येकाने या कथेच्या माध्यमातून ठरवा की आपण कुठल्या कॅटेगरीत, कुठल्या गावात बसतो, बस ज्यामध्ये की उजड ज्यामध्ये. जय भीम.